नमस्कार, मी डॉक्टर वेदश्री थिगळे. ज्ञानवेद चॅनलवर मालवी ग्रुपतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मालवी ग्रुप म्हणजे सोन्यासारखं घर तुमच्यासाठी. मालवी ग्रुप यांच्या सौजन्याने आपण नाशिकमधल्या प्राचीन जागृत अशा देवस्थानांची माहिती घेत आहोत. आज आपण माहिती घेणार आहोत श्री कालिका मंदिराची. कालिका देवी ही हिंदू धर्माची सप्त मातृकांपैकी एक आणि नाशिकचं ग्रामदैवत व आध्यात्मिक वैभवही. 1705 मध्ये श्रीमंत अहिल्याबाई होळकर यांनी कालिका माता मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून नवरात्रात या देवीची यात्रा भरू लागली. गावातील मंडळी सीमोल्लंघनासाठी कालिका माता मंदिरात येतात. पूर्वी मंदिर आणि बाहेरचा सभामंडप लहान होता. जनतेचे सहकार्य आणि नगराध्यक्ष डॉक्टर वसंतराव गुप्ते यांनी 20 डिसेंबर 1974 रोजी मंदिराचा जीर्णोद्धार केला. 1980 मध्ये विशाल मंदिर आणि सभामंडप तयार झालं. या मंदिराचा गाभारा चांदीच्या पत्र्याने सुशोभित केला. गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूर चर्चित मूर्ती होती आणि तिचं स्वरूप वेगळं होतं. आज ते चंडिकेसारखं उग्र नसून लहान बालिकेसारखं निरागस आहे. देवीच्या मागे 9 फण्यांचा शेषनाग आहे. तिच्या पायाखाली 3 राक्षसांची शिरं असून त्यावर कालिका देवी उभी आहे. नवरात्रात अष्टमीला होम हवन आणि घागरी फुंकण्याचा सोहळा असतो. गावातून अनेक भक्तजन घागरी फुंकत या मंदिराला भेट देतात.